कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाना, देवी आईनं गावाकडे पाठ केली, मग काल रात्री शंखानाद कसा झाला? मला तर लय भीती वाटते। बालबांना सांगा आणि काहीतरी पूजापाठ करून घ्या। शंखनाद देवी आईनंच केला असणार। पण देवी आई कसा शंखानाद करेल? अरे इतक्या वर्षात जे घडलं नाही ते आता घडलंय। देवीनं गावाकडे पाठ फिरवली आहे, गावावर काहीतरी संकट येणार आहे हेच देवीला सांगायचं असतं। हो नाना, कशाला वंगाळ बोलताय? सकाळच्या टायमाला चांगलं बोला ना। अरे रात्री शंखनाद झालाय, आता जे काही घडणार आहे ते देवी आईच्या हातात आहे। काही अनर्थ ओढवला नाही म्हणजे झालं बाबा। नाना, देवीला असं पाठमुरं बघितलं तर काय अडचण तर नाही ना? अरे अडचण येतील, संकट येतील, आता जे काय होईल ते देवी आईच्या हातात आहे। चला आपण देवी आईला चाकडं घालूया। चला 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 चला। देवी आई, आमच्या सुखा पत्राखाली घे, शांत हो देवी आई। अरे देवी आईनं आपल्या चुका पदराखाली घेतल्या, माफ केलंय आपल्याला। नाना, देवी आई पुन्हा आधीसारखं गावाकडे बघत उभी आहे। देवी आईचा उदो! देवी आईचा उदो! देवी आई, पुन्हा अशी आमच्यावर कोपू नकोस। नाना, ही आनंदाची बातमी गावाला द्यायला पाहिजे। हो, तुम्ही गावाकडे जा आणि बालबांना घेऊन या, मी इथंच थांबतो। ठीक आहे। चला। आई, चौथी पेटी नाही मिळवू शकले मी, चूक झाली माझ्याकडून। चौथी पेटी विरोचकाच्या हाती लागली आहे। आई, अनर्थ होण्यापासून वाचव, अनर्थ होण्यापासून वाचव आई। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।